नमस्कार मित्रांनो, या माध्यमातून आधार ऑपरेटर, आधार सुपरवायझरसाठी जागा निघाल्या आहेत. ऑल इंडियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जागा निघाल्या आहेत. पात्रता काय आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, लाईव्ह मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा मित्रांनो, आपल्याला आधार सुपरवायझर व्हायचं असेल किंवा ऑपरेटर व्हायचं असेल तर तुम्ही हे अर्ज आपल्या मोबाईलमधून तुम्ही अप्लाय करू शकतात. तर जाहिरात बघा, मी तुम्हाला जाहिरात दाखवतो. ही धुळे डिस्ट्रिक्टचं दाखवतो. आधार ॲप्लिकेशन अप्लाय करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये अप्लाय करायचं ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी ॲप्लिकेशन आर इन्व्हाइट फॉर द फॉलोइंग पोस्ट टू बी फिल प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेस फॉर पिरियड 1 इयर ओनली. तर बघा, आधार सुपरवायझर, आधार ऑपरेटर. आता लास्ट डेट काय आहेत, 10/3/2026 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात. यासाठी पात्रता काय लागणार आहे, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 10वी पास आणि आपल्याला या ठिकाणी ITI झालं असेल तरी चालेल आणि एज लिमिटसुद्धा देण्यात आले या ठिकाणी बघा. तर बघा, पोस्ट आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट, मिनिमम 18 इयर्स एगो अबाव द 12 इमिडिएटली सिनियर सेकंडरी. तुमचं जेवढं एज्युकेशन झालं असेल तेवढं एज्युकेशन तुम्ही अप्लाय करू शकता. पण या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास असेल तरी तुम्ही आधारसाठी, आधार ऑपरेटरसाठी किंवा सुपरवायझरसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. मॅट्रिक्युलेशन प्लस 3 इयर पॉलिटेक्निक डिप्लोमासुद्धा चालेल. आणि या ठिकाणी आपल्याला हे सर्व जाहिरात मी तुम्हाला दाखवतो. ही जाहिरात पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अदर टर्म अँड कंडिशन देण्यात आले. यू कॅन टेक आधार सुपरवायझर एक्झाम थ्रू दिस लिंक. आपल्याला या UID या लिंकवरती आपल्याला कंडिशन सर्व काही बघायचं आहे. दुसरं आहे, वेन यू अप्लाय फॉर एक्झाम ऑथराईज रिक्वेस्ट इज सेंड टू द स्टेट टीम. नंतर आपल्याला यू कॅन टेक द आधार LMNC सर्टिफिकेशन ऑन LMNS ID अँड पासपोर्ट. या ठिकाणी हे सर्व आपल्याला दिसणार आहे. तर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. अगदी 2 मिनटामध्ये तुम्हाला मी फिलअप करून दाखवणार आहेत. तर बघा, अप्लाय नाव या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व ॲप्लिकेशन ओपन होणार आहे. या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काय काय फिलअप करायचं आहे, तर बघा, आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट. तर आपल्याला या ठिकाणी फुल नेम, आपलं आधारवरती जसं आपलं सरनेम असेल पुढे किंवा आपलं नाव असेल तर तसंच आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. पूर्ण नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर आपला मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर ईमेल ID फिलअप करायचं आहे. नंतर पॅन कार्ड आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. पॅन कार्ड फिलअप केल्यानंतर आपल्याला आपलं डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, स्टेट अप्लाय फॉर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण भारतातले, ऑल इंडियामधले जेवढे स्टेट आहे तेवढे स्टेट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर आपण ज्या राज्यामध्ये, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण अप्लाय करतो ॲप्लिकेशन, त्या स्टेट सिलेक्ट करायचं आहे. नंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा, आपलं या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट केले. पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे डिस्ट्रिक्ट आहे तेवढे या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. तर मी धुळे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो. द हायर क्वालिफिकेशन काय झालं आहे तुमचं, हायर क्वालिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, जे झालं असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून द्यायचं आहे. नंतर टोटल एक्सपिरियन्स किती आहे तुम्हाला असं विचारण्यात आलं आहे. या ऑप्शनवरती टोटल एक्सपिरियन्स किती आहे तुम्हाला, या ऑप्शनवरती सिलेक्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो अनुभव आहे किंवा आधार ऑपरेटर सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, ते त्यानुसार तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स सिलेक्ट करायचे. मी 2 वर्ष सिलेक्ट केलं. नंतर रेसिडेंट डेट या ठिकाणी आपला सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपलं स्टेट निवडायचं. या ठिकाणी आपलं स्टेट कुठं आहे, तर हे. नंतर आपल्याला रेसिडेंट डिस्ट्रिक्ट कोणतं आहे आपलं, आपलं धुळे डिस्ट्रिक्ट. नंतर या ठिकाणी बघा, आता फायनली आपल्याला काय करायचं पुढे, अपलोड युअर रिझ्यूम, म्हणजे तुमचं रिझ्यूम तुम्ही तयार करून ठेवायचं. रिझ्यूम आपल्याला या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी ओनली PDF डॉक्युमेंट आर अलाउ फॉर साईज मस्ट बी लेस दॅन 1024 KB आपल्याला रिझ्यूम त्या ठिकाणी अपलोड करायचं PDF फॉर्मॅटमध्ये. आधार, तर या ठिकाणी बघा, चूज या फाईलवरती क्लिक करायचं आणि आपलं जे PDF क्रिएट केलं आहे आपण रिझ्यूमचं, तो PDF या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे.
नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट. आपल्याकडे जो आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर सर्टिफिकेट असतो तो काय करायचा या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करून द्यायचा. ओन्ली JPG फाईलमध्ये JPG फाईलमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. 1024 KB या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर खाली ऑप्शन येणार आहे, जेंडर कोणता आहे तुमचं, मेल आहे का फिमेल आहे. तर मेल असेल तर मेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला जो कॅप्चा दिसतो या ठिकाणी प्लसमध्ये दाखवण्यात आले. तर बघा 11 + 6 किती झाले, 17 झाले. 17 या ठिकाणी आपल्याला या कॅप्चा बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. आणि फायनली आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशनचं PDF प्रिंट येणार आहे. ती PDF प्रिंट तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आणि त्याच्यात एक्झाम वगैरे घेतले जातील. आणि नवीन काही अपडेट आलं तर मी लगेच या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. धन्यवाद.